नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुनील शिंदे फार्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. पीक विमा 2026. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण पीक विम्याचा फॉर्म आपल्या मोबाईलमधून कसा भरायचा फक्त 5 मिनिटात याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. ती कोणतीही चूक न करतात. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण आपला खाता नंबर, गट क्रमांक कसा टाकायचा, त्यानंतर आपले पीक कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे, पेमेंट कशा पद्धतीने करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सर्च बारमध्ये pmfby.gov.in अशी वेबसाईट टाईप करायची आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे. तर या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आपण तिथून पण पीक विमा भरू शकता. त्यानंतर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फार्मर कॉर्नर ॲक्सेस इनरोल नाऊ या टॅबवरती आपण क्लिक करायचे. पहिलीच टॅब आहे ती. त्यानंतर फार्मर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन विथ युअर मोबाईल नंबर आणि डोंट हॅव ॲन अकाउंट गेस्ट फार्मर. तुमचं जर अकाउंट नसेल तर या ठिकाणी तुम्ही डोंट हॅव ॲन अकाउंट गेस्ट फार्मर या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना फार्मर डिटेल्समध्ये आपल्याला सर्व माहिती फिल करायची आहे. तर यामध्ये फुल नेममध्ये आपल्या शेतकऱ्याचं जे पूर्ण नाव आहे ते नाव त्यांनी या ठिकाणी फुल नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या पासबुकवरती ज्या पद्धतीत आपलं नाव आहे त्या पद्धतीत आपलं पासबुक नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी रिलेशनशिप सिलेक्ट करून घ्यायची आहे. रिलेशनशिप सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्ही डॉटर ऑफ, वाईफ ऑफ असं सिलेक्ट करू शकता, सन ऑफ. त्यानंतर रिलेटिव्ह नेम टाकायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या टॅबवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक कॅप्चा दिसणार आहे. तो कॅप्चा केस सेन्सिटिव्ह आहे. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गेट OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला 6 अंकी एक OTP येणार आहे. तो OTP आल्यानंतर आपण तो या ठिकाणी इंटर OTPच्या ठिकाणी तो टाकून घ्यायचा आहे. तर तो OTP येण्यासाठी थोडं वेट करायचं आहे, वाट बघायची आहे आणि OTP आल्यानंतर तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला जे हिरवं बटन आहे सबमिटचं त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे. तर त्या व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सक्सेसचा मेसेज डिस्प्ले होणार आहे, सक्सेस होणार आहे. तर इथे त्यानंतर एज टाकायचं आहे आपलं, शेतकऱ्यांनी त्याचं वय टाकून घ्यायचं आहे. कॅटेगरी सिलेक्ट करायची, त्यामध्ये NTC, NTD, NTB, OBC, SBC, SCBC अशी कॅटेगरी सिलेक्ट करायची. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. फार्मर टाईप स्मॉलर असेल, स्मॉल लार्ज असेल तर लार्ज सिलेक्ट करायचं आहे. फार्मर कॅटेगरी तुम्ही जर ओनर असाल, स्वतःची असेल तर ओनर सिलेक्ट करायचं आहे. रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये स्टेट सिलेक्ट करायचं आहे, आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर सब डिस्ट्रिक्टमध्ये आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपलं या ठिकाणी तालुक्यातील सर्व गावांचे लिस्ट दिसतील व्हिलेजमध्ये. तर त्यामध्ये आपलं जे गाव आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ॲड्रेसमध्ये आपला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आपला जो पत्ता आहे तो पूर्ण व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या गावचा जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर फार्मर ID ID टाईप UID म्हणजेच आपला आधार नंबर. तर जो या ठिकाणी UID नंबरमध्ये आपला 12 अंकी आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या हिरव्या बटनावरती व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. तर व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आता तो आपला सक्सेस झालेला आहे, आधार नंबर व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला अकाउंट डिटेल्समध्ये तुमचं डू यू हॅव IFSC म्हणजे तुमच्या बँकेचा IFSC कोड आहे का, तर यसवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी IFSCमध्ये आपला बँकेचा IFSC कोड टाकून घ्यायचा. तो आपलं जे बँकेचं पासबुक आहे त्या पासबुकवरती तो असतो. त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तो सक्सेस होणार आहे. त्यानंतर आपलं स्टेट, डिस्ट्रिक्ट, जिल्हा, बँक नेम आणि ब्रँच नेम ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेला आहे IFSC कोडवरून. त्यानंतर आपल्याला सेविंग बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली पुन्हा एकदा कन्फर्म सेविंग बँक अकाउंट नंबर. तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा व्यवस्थित बँक अकाउंट नंबर टाकायचा आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. तर कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल टाकायचा आणि त्यानंतर क्रिएट युजर या हिरव्या टॅबवरती क्लिक करायचं आहे.
त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर नेक्स्ट टॅबवरती क्लिक करण्यापूर्वी क्रिएट युजर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही माहिती फिल करायची आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ॲड्रेसबरोबरच आपल्याला बँकेचं पासबुकवरती जे नाव आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी टाकावं लागतं. त्याच पद्धतीत या ठिकाणी नॉमिनी डिटेल्स आपल्याला ॲड करावं लागतात क्रिएट युजरनंतर. तर ते लक्षात असू द्या. तर या ठिकाणी आपल्या नॉमिनी आपल्याला पत्नीला, वडिलांना, मुलाला ठेवायचं. ते नॉमिनीचं नाव टाकायचं आहे. त्याचं नॉमिनीचं वय या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नॉमिनीबरोबर आपलं काही समजा वाईफ ऑफ, केअर ऑफ किंवा सन ऑफ, डॉटर ऑफ जे रिलेशन आहे ते रिलेशनशिप या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. आणि ती रिलेशनशिप सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकायचा आहे. पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे आणि ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. पण नेक्स्टवरती क्लिक करण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी बँक पासबुक नेम टाकायचं राहिलं आहे आपलं. तर आपल्या पासबुकवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर सेकंड बँक डिटेल्स. तर बँक डिटेल्समध्ये आपण जी बँकेची माहिती फिल केली आहे ती या ठिकाणी आलेली आहे. ती बरोबर आहे का नाही ते चेक करायचे. बँक नेम, ब्रँच नेम, अकाउंट नंबर, IFSC कोड बरोबर आहे की नाही चेक करायचं आहे. समजा ते जर सर्व माहिती बरोबर असेल तर त्यासमोर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला नवीन बँक अकाउंट ॲड करायचं आहे तर तुम्ही ॲड न्यू बँक डिटेल्सवरती क्लिक करू शकता आणि ते ॲड करू शकता. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर थर्ड स्टेज आहे क्रॉप डिटेल्स. तर क्रॉप डिटेल्समध्ये आपल्याला पिकांची माहिती फिल करायची. सुरुवातीला स्टेट, स्कीम्स, सीझन, इयर सिलेक्ट करायची. स्टेट महाराष्ट्र. त्यानंतर स्कीममध्ये आपली प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे. सीझन खरीपचा आहे. वर्ष 2026 सिलेक्ट करायचं आहे. लँड डिटेल्स या ठिकाणी आपल्या आलेल्या आहे आणि तुमच्या त्यामध्ये रेव्हेन्यू सर्कल, ग्रामपंचायत, व्हिलेज, गाव व्यवस्थित असेल तर बघून घ्यायचं. आणि समजा तुम्हाला नवीन लँड डिटेल्स ॲड करायचे असेल त्याच शेतकऱ्याच्या नावे दुसरीकडे क्षेत्र असेल तर तुम्ही ॲड न्यू लँड डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं राज्य, त्याच्यानंतर जिल्हा, तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल सिलेक्ट करायचं आहे. ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण लँड डिटेल्स ॲड करायचे आहे. लँड डिटेल्स ॲड केल्यानंतर समजा तुमचं ॲड केल्यानंतर आपल्याला पीक सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये मिक्स क्रॉपिंगमध्ये समजा तुम्हाला एकापेक्षा तुमच्या क्षेत्रात एकापेक्षा जास्त पिकं असेल, समजा मका आहे, सोयाबीन आहे आणि कापूस पण असेल तर तुम्ही मिक्स क्रॉपिंग या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं आणि ते पीक तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याचे पेरणीचा तारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर त्याचा खाते नंबर वगैरे टाकून किती क्षेत्र आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि समजा तुमचं एकच पीक आहे त्या क्षेत्रात तर या ठिकाणी मिक्स क्रॉपिंगमध्ये नो क्लिक करायचं आणि तुम्ही एकच पीक या ठिकाणी सिलेक्ट करायचे. या ठिकाणी तुम्हाला सर्व पिकं दिसणार आहेत. त्यामध्ये तुमचं भुईमूग, मका, बाजरी, त्यानंतर कपासी असे सर्व सोयाबीन सर्व पिकं दिसणार आहेत. तुम्ही या ठिकाणी एक जे पीक आहे ते सिलेक्ट करायचं आहे. शोविंग डेटमध्ये तुम्ही कोणत्या दिवशी पेरणी केली ती पेरणीचं दिनांक टाकायचं. नंतर या ठिकाणी सर्वे ऑब्लिक खाता नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी खासरा ऑब्लिक प्लॉट नंबर टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित टाकायचं आहे मित्रांनो. आपला जो 712 आहे त्या 712वरती याची माहिती दिलेली असते खाता नंबर वगैरे. त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. तर व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपली सर्व माहिती येणार आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी फार्मर लँड डिटेल्समध्ये आपला सर्वे नंबर, खाता नंबर आलेलं आहे, फार्मरचं नाव आलेलं आहे, एरिया आपल्या शेती किती आहे क्षेत्र ते आलेलं आहे. त्यानंतर ओकेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फार्मर लँड डिटेल्स सर्व दिसत आहेत. टोटल एरिया 1.17 आहे. या ठिकाणी सबमिट या हिरव्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला इन्श्युअर एरियामध्ये तो एरिया आलेला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी ॲड ही निळ्या बटनाची टॅब आहे त्या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं ॲड होणार आहे ते पीक. तर यामध्ये फार्मर सेल्स 936 आहे. टोटल प्रीमियम 2808चा आहे. तर त्यामध्ये फार्मरने फक्त 936 रुपयेच पे करायचे आहे. तर अशा पद्धतीने ती सर्व माहिती या ठिकाणी आली. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर यामध्ये पासबुक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी आपण त्या पासबुकचा फोटो सेव्ह करून ठेवला आहे त्या पाथला जाऊन तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी अपलोड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला
फोटो अपलोड झाला आहे, सक्सेस आपल्यालाचा मेसेज आपल्याला ठिकाणी दिसतो आहे. त्याच पद्धतीने आपल्याला अपलोड युअर लँड रेकॉर्ड्समध्ये आपला जो 712 आहे तो 712 अपलोड करायचा आहे. तर तो अपलोड करण्यासाठी चूज फाईलवरतीच क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ज्या पाथला आहे तो 712 उतारा त्या पाथला जाऊन तो सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अपलोड या टॅबवरती क्लिक करायचे. या ठिकाणी आपल्याला सक्सेस डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण व्ह्यूमध्ये ते बघून घ्यायचं आहे पासबुक आणि लँड रेकॉर्ड्स आणि त्यानंतर नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला जे फार्मर डिटेल्स आहे त्यामध्ये फार्मर नेम, रिलेटिव्ह नेम, मोबाईल नंबर, फार्मर टाईप, जेंडर, अकाउंट नंबर, बँक नेम, ब्रँच नेम आणि बँक टाईप ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. ती सर्व बघून घ्यायची. त्यानंतर खाली क्रॉप डिटेल्समध्ये सर्वे नंबर, गट नंबर, क्रॉप, सम ॲश्युअर, फार्मर शेअर्स, टोटल प्रीमियम ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर या ठिकाणी आपला टोटल एरिया इन्श्युअर झाला आहे 1.17, टोटल फार्मर प्रीमियम 936 रुपये आहे आणि टोटल सम ॲश्युअर 46,800 रुपये असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 936 रुपये पे करायचे आहे. तर या ठिकाणी आय डिक्लेअर दॅट आय हॅव अवेल ऑप्टेन इन ए ॲक्टिव्ह KCC और ॲग्रिकल्चर क्रॉप लोन अगेन्स्ट द सेड क्रॉप यासमोर आपण क्लिक करून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती एकदा आपली बरोबर असेल तर त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली सेकंड ठिकाणी पण आपण क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या हिरव्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे पेमेंट करायचे ते तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डनी करू शकता किंवा नेट बँकिंगनी करू शकता किंवा UPI QR कोड स्कॅन करून पण तुम्ही ते पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी आपण UPI या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि तो QR कोड जो आहे तो स्कॅन करून आपण ते पेमेंट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ते पेमेंट करायचं आहे इथे हा QR कोड स्कॅन करून आणि पेमेंट झाल्यानंतर आपला पीक विमा भरला जाईल. तर त्यानंतर आपण आपला जो फॉर्म आहे पीक विम्याचे त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आपण आणि प्रिंटआउट काढल्यानंतर आपला फॉर्म संपूर्ण फिल झाला आहे. आता